लागला होता तो म्हणजे साई 11 टीमला आणि शेवटच्या मोमेंटला तो सेलिब्रेशन झाला होता साई 11 संघाकडून, पण नशिबाची साथ कुठेतरी नव्हती सोबत. पण यावर्षी मोठं स्वप्न घेऊन मैदानामध्ये पुन्हा एकदा उतरले साई 11. पण आता मात्र चालू असलेली मॅच आपण पाहतो. किंग 11 पक्ष विघ्नार्थ पाक डावाला होती सुरुवात. पहिल्या षटकाला सुरुवातीला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो सुशल, स्ट्रायकिंग वरती मधुकर, पहिला चेंडू मोठा फटका, धावा मिळतील इथे मात्र पहिल्या षटवरती 4. इथे मात्र अजून एक चांगला फटका. मी मगाशीच उल्लेख केला, या खेळाडूने गतवर्षी खूप इम्प्रेस केलं होतं विभागातील स्पर्धेमध्ये. ज्याप्रमाणे विघ्नार्थ पाक संघासाठी या खेळाडूचा खेळ राहिला होता, आता देखील तोच फॉर्म घेऊन मैदानामध्ये उतरला. आता मात्र अजून एक चांगला फटका. आता मात्र 4चा पहाडा थांबवला. एक धावेतून मात्र मेन एक धाव पुढे सर्कल धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 10. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट, 10 धावा राहुलवरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हर्षद देखील मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न केला. राहुल आहे, चेंडू फील्ड करतात परत एक धाव मात्र कंप्लीट. एक धाव पुढे सरकत संघाची धावसंख्या आपण पाहतो म्हणजेच 11 धावा धावफलकावरती. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एकच धाव मात्र मिळेल. एक धावफलक पुढे सर्कल संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 12 धावा धावफलकावरती. चेंडू आतापर्यंत या षटकातील 5 झाले. 12 धावा धावफलकावरती. गोलंदाज सुजलने कमबॅक केलं. आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. सुजलचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर +4. 5 धावा मिळाल्या होत्या. रिदम शोधत होता. रिदम मिळाल्यानंतर जसं सूर गवसला तसं मात्र चांगलं संगीत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगला खेळ या पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. 12 धावा धावफलकावरती आहेत BPCC टीमच्या. अर्थातच विघ्नार्थ पाक संघाची धावसंख्या आपण पाहतो पहिल्या ओव्हरच्या समाप्ती होतात विदाउट लॉस 12 अशी सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो म्हणजेच गोलंदाज कल्पेशचा वापर केला. गोलंदाजी मार्कवरती स्वतः कॅप्टन येतो. हलक्या हाताने चेंडू फेकला होता. चेंडूची पिचिंग जर आपण पाहिली डावी स्टिक सोडून जाणारी, पण फलंदाजाला पूर्णपणे 4 मिनिटात चित केलं होतं. स्वीप करण्याचा प्रयत्न. आता मात्र अंबाचा सिग्नल नो बॉल. पुन्हा एकदा राहुल ऍक्शन मध्ये आला. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, येतोय तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कॅप्टनची पाहायला मिळते. इथे मात्र क्लीन बोल्ड. चेंडू टप्पा पडल्यानंतर हात दुब्बर यष्टांच्या दिशेने वळला आणि सरळ चेंडू यष्टांवरती आदळतोय. फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का लागतो टीम विघ्नार्थ पाक संघाला. इथे मात्र ऑनसाईडला चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही आहे. एक धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. एक धाव फलक पुढे सरकत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच 16 धावा. 16 धावा धावफलकावरती आहेत. ऑनसाईडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नॉस्ट्रॉकेटवरती थ्रू. एकच धाव. 17 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र प्रचंड ताकदीने खेळलेला हा फटका. आता देखील मैदान सोडावं लागेल. दुसरा धक्का लागतो विघ्नार्थ पाक संघाला. सध्या तरी कोणताच खेळाडू मैदानामध्ये पार्क होण्यासाठी तयार नाहीये. कारण की एका बाजूने मधुकरने जो सुरुवात करून दिली होती, ठोस सुरुवात, जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीचा भाग थोडासा कडक आपल्याला पाहायला मिळाला, पण त्यानंतर जो खेळ आपण पाहतो तो सर्व भुसभुशीत निघाला.
17 धावा फलकावरती. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता देखील फलंदाज स्ट्रगल, सातत्य कायम आहे. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढतं, दबाव आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ कंप्लीट. 17 धावा फलकावरती विंगर द पार्क टीमच्या. गोलंदाज श्रेयस, पहिला चेंडू गोलंदाजाने सुकेशच्या दिशेला फेकला. वाईट बॉल. अजून एक वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती आपण पाहतोय. इथे मात्र